विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये मंदीयुक्त चलनवाढ हा घटक अभ्यासणार आहोत। मंदीयुक्त चलनवाढ म्हणजे काय, तर एकाच वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मंदीही असते आणि भाववाढही झालेली असते। म्हणजे दोन्हीही परिस्थिती एकाच वेळी अर्थव्यवस्थेमध्ये आलेली असते। म्हणजे चलनघटही असते आणि चलनवाढही असते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मंदीयुक्त चलनवाढीचा अभ्यास या लेक्चरमध्ये करणार आहोत। याला स्टॅग इन्फ्लेशन असेही म्हटले जाते। विद्यार्थी मित्रांनो, 1930 मध्ये अमेरिकेमध्ये सुरुवात झालेली ही महामंदीची लाट जगभर पसरली आणि या महामंदीतूनच बाहेर पडण्यासाठी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेलॉर्ड केन्स यांनी अनेक उपाय सुचवले। जॉन मेलॉर्ड केन्स यांच्या मते एकूण मागणीपेक्षा एकूण पुरवठा अधिक असल्याने महामंदी निर्माण झाली आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी सुचवलेले उपाय प्रथमतः अमेरिकेमध्ये आणि नंतर जगभरामध्ये अवलंबले गेलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, या उपायामध्ये एकूण मागणीत वाढ करण्यासाठी किंवा एकूण मागणी वाढवण्यासाठी करांच्या दरामध्ये कपात करणे, व्याजदर कमी करणे, शासकीय योजनांवरील खर्च वाढवणे या सर्वांमधून एकूण मागणीमध्ये वाढ घडवून आणणे अशा स्वरूपाचा उपाय योजनात आले। त्यामुळे एकूण मागणी वाढली, तसेच किंमत देखील वाढू लागली आणि याचाच परिणाम म्हणून किमती, नफा, गुंतवणूक आणि रोजगार देखील वाढला। यातूनच देशाच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी एकूण मागणी कमी किंवा जास्त करणे आणि त्यासाठी केन्सने सुचवलेले उपाय करणे हे प्रत्येक राष्ट्राचे धोरण ठरले। मात्र 1970च्या दशकामध्ये किंवा 1970च्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक परिस्थिती उद्भवली किंवा वेगळ्याच प्रकारची आर्थिक परिस्थिती उद्भवली। कारण सर्वसाधारणपणे जेव्हा वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा उत्पादकांचा नफा देखील वाढत असतो व त्यातून गुंतवणूक वाढून रोजगार सुद्धा वाढत असतो। मात्र 1970च्या दशकामध्ये एकीकडे किंमत वाढत असताना नफा, गुंतवणूक आणि रोजगार वाढत नव्हता आणि अशा परिस्थितीत केन्सने सुचवलेले जे काही उपाय होते, हे उपाय म्हणजे एकूण मागणीत वाढ करणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे उपयुक्त न ठरता अधिकच किंमत वाढवणारे ठरू लागले। या नवीन परिस्थितीलाच मंदीयुक्त चलनवाढ असे नाव देण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा मंदीयुक्त वाढीचा आपण अर्थ पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, मंदीयुक्त चलनवाढ ही अशी परिस्थिती असते की ज्यावेळी चलनवाढीचा दर हा उच्च असतो आणि त्याच वेळेस अर्थव्यवस्थेमधील बेकारीचा दर हाही उच्च असतो। म्हणजेच मंदीयुक्त चलनवाढीच्या कालावधीमध्ये किंवा काळात किंमत कमी होण्याच्या बरोबरच किंवा किंमत कमी न होण्याच्या बरोबरच भाववाढी बरोबरच बेरोजगारातही काय झाली असते, वाढ झाली असते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मंदीयुक्त चलनवाढीच्या कालावधीमध्ये किंमत कमी होत नाही, मात्र किंमत वाढत जाते। आता जशी किंमत वाढत जात असते तशी बेरोजगारीमध्ये हे वाढ होत असते। अशी मंदीयुक्त चलनवाढ आहे ही आपण आकृतीच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासू किंवा चांगल्या प्रकारे आपण स्पष्ट करू। विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये OX अक्षावरती एकूण उत्पादन आणि एकूण रोजगार हा काय केलेला दर्शवलेला आहे आणि OY अक्षावरती किंमत पातळी दर्शवलेली आहे आणि आकृतीमध्ये DD हा एकूण मागणी वक्र आहे, तर SS आणि S1 हा एकूण पुरवठा वक्र आहे। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीस मागणी वक्र DD हा पुरवठा वक्र SS हे यांना काय करत आहे की ई बिंदूमध्ये छेदत आहेत किंवा विद्यार्थी मित्रांनो, मागणी वक्र DD आणि पुरवठा वक्र SS हे एकमेकांना काय करतात, ई बिंदूमध्ये छेदत आहेत। त्यावेळी किंमत पातळी OP एवढी काय झालेली निश्चित झालेली आहे। हे एकूण उत्पादन त्याच वेळी काय झाले की OQ एवढे निश्चित झाल्याचे आपल्याला दिसून येते।
मात्र विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन खर्च वाढल्याने पुरवठा वक्र हा काय होतोय की डावीकडे सरकतोय आणि तो S1 असा होतोय आणि तो एकूण मागणी वक्रास E1 या बिंदूमध्ये छेदतोय. त्यामुळे किंमत पातळी OP1 एवढी काय होते, निश्चित होते. किंमत पातळी वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी OQ ऐवजी OQ1 इतकी होत असताना आपल्याला दिसते किंवा इतकी झालेली आपल्याला दिसते आहे. विद्यार्थी मित्रांनो, या एकूण मागणीमध्ये Q1 इतकी काय होत आहे, घट होत आहे आणि एकूण उत्पादन आणि रोजगारामध्ये देखील काय होते, OQ एवढी घट होते आहे. अशा परिस्थितीमध्ये किंमत वाढीबरोबर रोजगार न वाढता उलट काय होत आहे, कमी होत आहे. म्हणून एकीकडे चलनवाढ होत असताना दुसरीकडे उत्पादनामध्ये काय दिसते, आपल्याला घट दिसते. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनात मंदी आणि किंमत पातळीमध्ये चलनवाढ अशी परिस्थिती दिसते किंवा अशी परिस्थिती निर्माण झाल्याची आपल्याला दिसून येते. आणि अशा परिस्थितीला काय म्हटले की मंदीयुक्त चलनवाढ असे म्हटलेले आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, अशी मंदीयुक्त चलनवाढ का येत असते त्याची आपण काही कारणे पाहू. दोनच कारणे आहेत आणि ही अत्यंत महत्त्वाची कारणे आहेत. याच्यामध्ये काय असतं की प्रतिकूल पुरवठा धक्के असतात, पहिलं कारण, आणि दुसरं आहे चलनवाढीकारक अपेक्षा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की 1970च्या दशकामध्ये 1972-73 मध्ये आणि 1976-77 या वर्षामध्ये ओपेक जे देश होते, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्री, पेट्रोल पदार्थ निर्यात करणाऱ्या देशांची जी काही संघटना होती, या संघटनेने काय केलं की खनिज उत्पादन देशांच्या संघटनेने खनिज तेलाच्या किमती अनेक पटीने वाढवल्या. यामुळे जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये काय झाली, वाढ झाली. या किंमत वाढीचा फायदा फक्त आखाती देशांनाच झाला, मात्र याचा तोटा जगभरातील इतर देशांना वस्तूचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे झाल्याचे आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, जगातील कच्च्या मालाची आणि उत्पादित मालाची वाहतूक करण्याकरता वापरली जाणारी जी काही साधने आहेत, ती तर सर्व साधनं पेट्रोल आणि डिझेलवरती चालतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत वाढीचा परिणाम उत्पादन खर्च वाढण्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. उत्पादन खर्च वाढल्यामुळे वस्तूच्या किमती देखील काय झाल्या, वाढल्या. मात्र या किंमत वाढीमुळे नफा वाढला नाही. मात्र दुसरीकडे किंमत वाढ झाल्यामुळे वस्तूची मागणी मात्र घटली. म्हणजेच एकीकडे वस्तूच्या किमतीमध्ये चलनवाढ होत असताना किंवा भाव वाढत असताना किंवा किंमत वाढत असताना दुसरीकडे मात्र एकूण उत्पादन घटल्याने बेरोजगाराची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाली. ही परिस्थिती जगातील मंदीयुक्त परिस्थितीत काय झाली, कारणीभूत ठरल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर दुसरं कारण आहे की चलनवाढकारक अपेक्षा. विद्यार्थी मित्रांनो, 1960च्या शेवटी झालेल्या युद्धामुळे अमेरिकेच्या लष्करी खर्चामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे युद्धकाळात वस्तूच्या किमती वाढल्यामुळे ही चलनवाढ अशीच सुरू राहील अशी अपेक्षा उत्पादकांना वाटल्याने वस्तूचे अधिक उत्पादन करण्यात आले आणि किमती वाढतील या अपेक्षेने कामगारांनीही देखील वेतनवाढीची मागणी केली. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आणि त्याचाच परिणाम एकूण पुरवठा वक्र हा काय झाला, उजव्या बाजूकडे स्थलांतरित होण्यास मदत झाली. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदीयुक्त चलनवाढीची परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात प्रतिकूल पुरवठा धक्के आणि चलनवाढकारक अपेक्षा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जेव्हा उत्पादन खर्च वाढतो त्यावेळी पुरवठा वक्र हा काय होतो, डावीकडे स्थलांतरित होत असतो आणि मंदीयुक्त चलनवाढीची परिस्थिती निर्माण होत असते. यावर केन्सने सांगितलेला जो काही उपाय होता, एकूण मागणीतील बदल करण्याच्या उपायाला काय झालेले की याच्यामध्ये अपयश आलेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पुरवठ्या बाजूचे जे काही अर्थशास्त्र आहे, म्हणजे सप्लाय साईड इकॉनॉमिक्स, या अर्थशास्त्राचा काय झालं की ज्यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीयुक्त चलनवाढ आली, त्यानंतर काय झालं की सप्लाय साईड इकॉनॉमिक या अर्थशास्त्राचा नव्यानं किंवा या अर्थशास्त्राच्या शाखेचा नव्यानं उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद.